महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा आहे आणि यावेळी टार्गेट करण्यात आलंय खासदारांना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत का? ठाण्यात झालेली कथित गुप्त बैठक आणि त्याला ठाकरेंच्या 8 खासदारांची हजेरी आणि मग संभाव्य राजकीय भूकंप। पण या सगळ्या चर्चांमध्ये किती तथ्य आहे आणि किती अफवा आहे पाहूयात या सविस्तर रिपोर्टमधून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्राच्या राजकारणात सकाळपासून एक वेगळीच राजकीय चर्चा रंगली आहे। ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटातील खासदारांशी गुप्त बैठक घेतल्याचा दावा करण्यात आला। या कथित बैठकीला ऑपरेशन टायगर असं नाव सुद्धा दिलं गेलंय। मुंबई मिररच्या वृत्तानुसार ठाण्यात ही बैठक पार पडली। या बैठकीत ठाकरे गटातील 6 खासदार हे प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 2 खासदारांनी व्हिडिओ कॉलद्वारे सहभाग घेतला होता। आता या बैठकीला नेमके कोणते 8 खासदार होते ज्यांची चर्चा किंवा ज्यांची नावं खरं तर चर्चेत आहेत ती आधी समजून घेऊयात। एक म्हणजे अरविंद सावंत, दुसरे म्हणजे संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर, राजाभाऊ वाजे आणि संजय जाधव यांची खरं तर या बैठकीला उपस्थिती होती असं कळतंय। या सर्व खासदारांनी शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याची तयारी दर्शवल्याची सुद्धा या बातमीत चर्चा आहे। जर हे घडलं तर संसदेत आणि राज्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसू शकतो। याआधीही एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसह उठाव केला होता, त्यामुळे या नव्या चर्चेला अधिक वजन मिळतंय। विशेष म्हणजे या कथित गुप्त बैठकीनंतर एकनाथ शिंदे तातडीनं आपल्या मूळ गावी म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या दरे इथं मुक्कामासाठी रवाना झाल्याचंही सांगण्यात आलं। दरम्यान या ऑपरेशन टायगर आणि कथित गुप्त भेटीविषयी ठाकरे गटाची भूमिका नेमकी काय हेही समजून घ्यावं लागेल। या सगळ्या चर्चा खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि शिंदेंच्या शिवसेनेनं फेटाळून लावल्यात। खासदार अरविंद सावंत, ज्यांचं खरं तर या बैठकीत सहभागी असल्याचं नाव घेण्यात आलंय, त्यांनी सुद्धा हे वृत्त फेटाळून लावलंय। याविषयी खरं तर अरविंद सावंत यांनी लेखी हमीपत्र दिलंय। त्यात त्यांनी काय म्हटलंय पाहूयात। मी अरविंद गणपत सावंत, शिवसेना नेता, खासदार, मुख्य प्रवक्ता, अध्यक्ष, भारतीय कामगार सेना, आज जाहीरपणे लिहून देत आहे की मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निष्ठावंत शिवसैनिक असून मला उभा चिरला तरीही मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मातोश्रीशी असलेलं नातं कधीही तोडणार नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खरं तर मूळ शिवसेना पक्षासोबत प्रतारणा करणं म्हणजेच आईच्या दुधाशी प्रतारणा करणं असं मी समजतो। ज्या वर्तमानपत्रानं मी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात आहे अशी खोटी बातमी छापली त्याचा मी तीव्रपणे निषेध करतो। हे माझ्या आयुष्यभराच्या निष्ठावंत वाटचालीसाठी त्यांनी बालंट लावलं, म्हणून त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा सुद्धा न्यायालयात दाखल करणार आहे असं अरविंद सावंतांनी म्हटलंय। विशेष म्हणजे खासदार अरविंद सावंत यांनी हे लेखी पत्र लिहून दिल्यानंतर पत्रकार परिषद घेत सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यातही त्यांनी मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ आहे, मला उभा चिरला तरी मी ठाकरेंसोबत राहणार, काहीही झालं तरीही मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही असं म्हटलं। यासोबतच त्यांनी या कथित बैठकीच्या बातम्यांना पूर्णपणे निराधार ठरवलं आणि अशा अफवा मुद्दाम पसरवल्या जात असल्याचा आरोप केलाय। शिवाय ठाकरे गटातील इतर खासदारांनी सुद्धा या चर्चांचं खंडनच केलंय। नागेश पाटील आष्टीकर यांनी याविषयी म्हटलंय की गुप्त बैठकीत कोणतंही तथ्य नाही। तर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी म्हटलंय, माझा ना कोणाशी संपर्क झालाय ना कुणी मला संपर्क केलाय, मी आजही आणि उद्याही उद्धव ठाकरेंसोबत असेल। तर तिकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा या सर्व चर्चांना फेटाळण्यात आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगरचं वृत्त फेटाळलंय। ठाकरेंचे खासदार शिवसेनेसोबत येणार या वर्षभरापासूनच्या चर्चा आहेत, पण त्या निव्वळ अफवा आहेत असं शिंदेंनी म्हटलंय। तर याविषयी शिंदेंच्या शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्केंची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ठाण्यात अशी कोणतीही बैठक झालेली नाही, ऑपरेशन टायगर ही फक्त एक अफवा आहे। खासदारांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, अशा बातम्या राजकीय दबाव टाकण्यासाठी पसरवल्या जात आहेत। शिवाय अरविंद सावंत यांना बदनाम करण्याचं काम त्यांच्याच पक्षातील काही लोक करतायत आणि या संपूर्ण प्रकरणात खरं तर अरविंद सावंत असतील आणि नरेश म्हस्के, जे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आहेत आणि शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार आहेत, या दोन्ही बाजूंकडून हे वृत्त, ही बैठक फेटाळण्यात आली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात खरं तर 2 बाजू समोर येत आहेत। एक म्हणजे एका बाजूला गुप्त बैठकीचे दावे केले जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला दोन्ही पक्षांकडून ही बैठक झालीच नाही असं सांगण्यात येत आहे। पण म्हणतात ना, आग लागल्याशिवाय धूर निघत नसतो। मग ऑपरेशन टायगर
हे खरंच मोठं राजकीय ऑपरेशन होणार आहे का, की केवळ अफवांवर आधारित ही चर्चा आहे? खरं तर महाराष्ट्रात याआधीही मोठे राजकीय उलथापालथीचे प्रसंग घडलेत. त्यामुळे अशा चर्चांकडे दुर्लक्षही करता येत नाही आणि लगेच त्यावर विश्वासही ठेवता येत नाही. राजकारणात कधीही काहीही घडू शकतं, हेच वास्तव आहे. तरी ऑपरेशन टायगर हे खरंच सुरू आहे की फक्त राजकीय अफवा? या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. ठाकरे गटात खरोखरच काही मोठं घडणार आहे का, की ही फक्त राजकीय दबावाची रणनीती आहे? या सगळ्या घडामोडींवर आमची नजर असेल. तरी आपल्याला याविषयी काय वाटतं, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच